निमंत्रित तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी आपणा सर्वांना विनंती करते, आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय पंतप्रधान साहेबांचं विशेष स्वागत करणार आहोत. माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करते, प्रभू रामचंद्रांची चांदीची मूर्ती देऊन आपण सन्माननीय मोदी साहेबांचं आपल्या व्यासपीठावरती स्वागत करतो आहोत. माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ज्यांच्या माध्यमातून ही चांदीची मूर्ती आपल्यापर्यंत आली आहे ते माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई, माननीय आमदार महेशदादा शिंदे. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण ही चांदीची मूर्ती आणि शाल प्रदान करून प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा ज्या शुभ हस्ते भारतवर्षामध्ये झाली त्या चांदीची मूर्ती आपण त्यांना देतो आहोत. त्याचबरोबर एक विशेष सत्कार मी धैर्यशील दादा कदम आपल्याला आणि सर्व पदाधिकाऱ्यांना करते. आपली भूमी ही वीरांची भूमी आहे आणि 5 किल्ल्यांवरची माती आपण विशेषत्वाने एकत्र केलेली आहे. ही वीर माती, ही शहीदांची माती, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, त्याचा कलश आपण इथे प्रदान करतो आहोत. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले, माननीय विक्रमदादा पावसकर, माननीय विक्रांत पाटील, माननीय मदनदादा भोसले. आपणा सर्वांना विनंती आहे, आदरणीय प्रधानमंत्र्यांना आपण फेटा अर्पण करावा आणि जी एक विशेष वीर माती, आपल्या भूमीचं वैशिष्ट्य असलेली वीरत्वाची ही माती, त्याचा कलश आपण इथे सन्माननीय प्रधानमंत्र्यांना प्रदान केलेला आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा माननीय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी. पुढच्या काही मिनिटात ते आपल्याला संबोधणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत, पण तत्पूर्वी